एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो सनी सकाळीच गेला हॉस्पिटलला. आज टिफिनला सुट्टी होती आणि हे ॲक्च्युली खूप रेअर होतं. आतापर्यंत मला वाटतं हे सेकंड टाइम झालं असेल की मला टिफिनला सुट्टी मिळाली आहे. कारण आज सनीचं लंच होतं हॉस्पिटलमध्येच आणि मग तो म्हटला की मग एक नको मी डिनर करेल मॅनेज, म्हणून मग टिफिनसाठी मी आज उठलीच नाही. नायसाने सुद्धा फ्रूट्स नेलेत स्कूलमध्ये. आणि आता मी इथे माझं जेवण ऑलमोस्ट झालेलं आहे. तिन्ही कुकर फटाफट मी लावून टाकले, भाताचं, वरणाचं आणि आज केले आहेत सुखे बोंबील. सो ते सुद्धा झालेलं आहे. मसाल्याचा जो डब्बा आहे तो आज सगळं वॉश करून घेतला. तर सगळे मसाले जे आहेत ते सगळं फील करून घेते. भात जो आहे तो कुकरमधनं काढून घेते. वरण तो पण मला काढायचं आहे. आणि इथे आहेत बोंबील. एका जोपर्यंत हे सगळ्या काही गोष्टी होत्या तोपर्यंत लसूण वगैरे मी सोलून घेतलंय. वाजले आहेत 12:10. नाहीसा आता येईल 12:30 वाजता. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला काही क्लिप्स दिसणार आहेत. तुम्हाला माहितीच असेल, कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आई वन डे पिकनिकसाठी गेलेत त्यांच्या फ्रेंड्स बरोबर आणि कर्जतला गेलेले. तिथे एक रिसॉर्ट आहे जिथे वन डे पिकनिकसाठी तुम्ही येऊ शकता. ती जी एंट्री फी आहे त्याच्यामध्ये सगळं इन्क्लूड असतं. आय गेस ब्रेकफास्ट, लंच आणि हाय टी. आणि मग नंतर बाकीचे काही जे ॲक्टिव्हिटीज तिकडचे असतील ते सगळे तुम्ही एन्जॉय करू शकता. सो हे क्लिप्स तुम्ही तोपर्यंत एन्जॉय करा आणि मग पुढे ब्लॉगमध्ये काय काय होईल ते तुम्हाला समजेलच. हाय, कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग. आज आम्ही गुड मॉर्निंग. आज आमची ट्रिप चाललेली आहे. वर्षाने मला वाटतं ना गेट टुगेदर आहे आमचं 20वा ग्रुप आणि छान सगळ्या मैत्रिणी नटलेल्या आहेत. अरे इस दुनिया में जीना है तो सुन लो मेरी बात, गम छोड़ के मनाओ रंगरेली और मान जाओ रेस लागलेली आहे. सगळ्या सोसायटीच्या महिला आलेल्या आहेत एकत्र. महिला दिन झालेला आहे. आता परत गेट टुगेदर आहे आणि छान मस्त आता कॉम्पिटिशन चालू आहे. बघू सगळे तयार झाले आहेत. 1 2 3 ब्रेक नाही. बरोबर ब्रेकच नाहीये. Here.
हॅपी होली. कलर कुठे आपले? पडशील ग. हळू 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 या. सावकाश. इथं काय करते आता? काय करतेस? बघ ना ये इकडे. ये इकडे. ते पण बघ ना किती छान आहे. बोटिंग वगैरे सगळं मस्त करतात आहेत ना. छान करतात ते. आता वाजले आहेत रात्रीचे 11:30. दुपारी नायसा स्कूलमधनं आल्यानंतर त्यानंतर माझं काहीच शूट नाही झालं कारण मी सुद्धा बिझी झाली. संध्याकाळी सुद्धा मी बाहेर गेलेली. त्यानंतर आल्यावर परत जेवण वगैरे बनवलं. सो आज मी ॲक्च्युली अंकिताला भेटली. अंकिता म्हणजे कोकण हार्टेड गर्ल. तिला भेटली आहे कारण ती नुकतीच लग्न होऊन आता इथे शिफ्ट झालेली आहे आमच्या इथे. सो तिला काही थोडंसं काम होतं म्हणून मग मी तिला भेटली. छान वाटलं तिला भेटून. आम्ही एकदाच भेटलो लोकमतच्या अवॉर्ड्सच्या वेळेस आणि त्याच्यानंतर आज आम्ही भेटलो. काल सुद्धा ती आलेली तिथे बट मी गेली आणि त्याच टायमाला ती निघाली. म्हणजे आम्ही ॲक्च्युली क्रॉस झालो दोघी सुद्धा. बट आज तिला भेटून खूप छान वाटलं. आम्ही साधारण अर्धा ते पाऊण तास एकत्र होतो. कुणालला भेटून खूप छान वाटलं. दोघं सुद्धा खूप गोड आहेत. दोघं सुद्धा खूप सुंदर दिसत होते. तुम्ही पाहिलंच असेल त्यांचं लग्न. अँड काही नाही. सो आजच्या दिवसात ॲक्च्युली जास्त काही केलं नाही कारण मी सुद्धा खूप बिझी होती. बट आईंच्या मैत्रिणींची धमाल तुम्ही पाहिलीच. आणि जेव्हा पण आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर जातो आम्ही नेहमीच म्हणतो की आयुष्यात फ्रेंड्स असायलाच पाहिजेत. फ्रेंड्स बरोबर आपण जेव्हा जातो तेव्हा आपण आपलं मन मोकळं करतो आणि एकदम लहानपणीचे आपले सगळे काही दिवस आठवतात. आपण एकदम लहान होऊन जातो. फुल धमाल करतो आणि तीच धमाल त्यांनी सुद्धा सगळ्यांनी केलेली आहे. सो आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. आय नो काही जास्त आज शूट नाही केलंय बट भेटूया पण मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. उद्या आहे होळी म्हणजे सॉरी आजच हॅपी होळी सगळ्यांना. आज जेव्हा ब्लॉग जातो तेव्हाच होळी आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय. टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह. बाय.